नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू मंदिरजी, तर PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझे प्रिय पत्नी प्रीती, पाचा ऋषिकेश, आमच्या सरिता सिस्टर, डॉक्टर पटवर्धन, जोस काका, डोबे काका, काकू. आज एवढ्या पावसाळ्यात कडाक्याच्या दूरदूरात विजा कडकत असताना पण तुम्ही इथे आलेला, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आपण कर्मयोगाकडे वळलेलो. गेल्या वेळेला कर्मयोगाचा आपण पहिला पाठ केला, त्याची थोडक्यात रिव्हिजन घेऊ आपण 1-2 मिनिटांमध्ये आणि पुढे सुरुवात करू. तेव्हा असं वाटलं असेल की कर्मयोग आता यावेळेला संपेल, परंतु जसजसं तुम्ही जाता तेव्हा लक्षात येतं त्याची व्याप्ती बरीच आहे. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात त्याच्याबद्दल जास्त डिटेल सविस्तर त्यांनी खुलासे केलेले आहेत, जे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात पण फार सुंदरपणे दाखवलेले आहेत. त्याला कर्मयोग हे गीता रहस्यात लोकमान्य टिळकांनी वारंवार सांगितले की गीता, भगवद्गीता हे नथिंग बट कर्मयोगाचंच द्योतक आहे. ते कसं काय ते आजच्या आजच्यात आपण बघणार आहोत. भगवद्गीतेतले काही श्लोक आहेत, चरपट पंजरिकामधले काही श्लोक आहेत. चरपट पंजरिकामध्ये मी जे म्हटलं होतं त्याच्यात थोडे काही नवीन माहिती अशी आहे की चरपट म्हणजे पोपटपट आणि पंजरिका म्हणजे पिंजरा. तर शंकराचार्य पोपट आत्म्याला म्हणतात, आत्मारूपी पोपट पिंजरारूपी शरीरातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल हा त्यांनी उपदेश केला त्या म्हातार बाबांना, जे व्याकरणाचा पाठ परत परत म्हणत होते, डुकरण करणे, आणि त्यांना ते लक्षात येत नव्हतं. तेव्हा त्यांना लक्षात आलं की ही काही तुम्हाला मुक्ती मिळणारी नाहीये, ते काही तुमची रक्षा करणार नाही. आणि त्याच्यात त्यांनी 17 श्लोक दिले. मग त्यांच्या अनुयायांनी पण काही श्लोक लिहिले 14 पर्यंत. ते वेगवेगळ्या संदर्भात वापरले जातात. त्यांची काही आज आपण इकडे झलक बघणार आहोत. कर्मयोगामध्ये त्याचं ऍप्लिकेशन कुठे होते तसं. तर आपण सुरुवात करूया. गेल्या वेळेला आपण बघितलं होतं कर्मयोगातलं पहिलं योगश्चित्त वृत्ती निरोध. चित्तवृत्ती निरोध हा कर्मानी, कामानी तुम्ही करा, इमोशननी म्हणजे प्रेमाने करा, बुद्धीनी करा तर त्याला ज्ञानयोग म्हणतात, आणि लाईफ एनर्जीनी करा तर त्याला राजयोग म्हणतात. कामाने जे तुम्ही चित्तवृत्ती निरोध करता त्याला कर्मयोग म्हणतात, जे आपण गेल्या वेळेला बघितलं. बघा, देवाची कृपा जी आहे ती फार महत्वाची असते, ज्याच्यात आपण इथे बघणार आहोत की दैव, अधिष्ठान ह्या ज्या गोष्टी आहेत. आता आपले योगासनं झालं असताना जोरदार पाऊस होता. आता बोलायला सुरुवात झाल्यानंतर पावसाने देखील कृपा केलेली आहे, देवाचीच कृपा. तर आपण नंतर बघितलं मॉरॅलिटी, नीतिमत्ता, धर्म, यम, नियम, त्याच्याबद्दल आपण गेल्या वेळेला बोललो, चर्चा केली, त्याच्यात मी आता परत रिपीट जात नाहीये. आणि तिसरं आणि शेवटचं कर्मयोगातलं प्युअर लव, निस्वार्थी प्रेम. आता निस्वार्थी प्रेम जे आहे त्याच्यात 3 कॅरेक्टर असतात. एक म्हणजे सेल्फलेसनेस, प्युअर लव, खरं सच्च प्रेम जे आहे ते निस्वार्थी असतं. दुसरं ते फिअरलेस असतं. फिअरलेस म्हणजे त्याला भीती नसते. पहिलं निस्वार्थी, दुसरं भीती नसते, आणि तिसरं हायेस्ट आयडियल. हायेस्ट आयडियल खऱ्या प्रेमाचं मी पूर्वी आपण घेतलं होतं तेव्हा म्हटलं होतं की ते प्रेम ज्याच्यावर करायचं त्याला जगातलं सगळ्यात हायेस्ट मानलं जातं. उदाहरणार्थ, प्रत्येक आईला आपलं बाळ किती क्रूर, किती व्यंगकारक असलं तरी ते सुंदरच दिसतं, कारण ते हायेस्ट आयडियल आहे. तुमचा एखादा आवडता शर्ट असेल, साडी असेल, कपडा असेल किंवा एखादी वस्तू असेल, इतरांनी किती नावं ठेवली तरी तुम्हाला ती खूप छानच वाटते. दॅट इज हायेस्ट आयडियल. फिअरलेस आणि पहिले सेल्फलेस. तर सेल्फलेस बद्दल, निस्वार्थी प्रेमाबद्दल आपण गेल्या वेळेला चर्चा केली. त्याच्यात निस्वार्थी म्हणजे फक्त देणे, घेणे नाही. स्वतःचं नाव, प्रतिष्ठा, मान, सन्मान ह्याचं काही म्हटलेलं नसतं. तर वैराग्य, नॉन अटॅचमेंट ही जेव्हा येते तेव्हा निस्वार्थता ही ऑटोमॅटिक येते. कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट विथ टोटल डिटॅचमेंट टू फ्रुट्स. म्हणजे जसं आपण अंपायर, नर्स किंवा कमळाच्या पानावरचा थेंब जो पूर्णपणे इन्व्हॉल्ड आहे अंपायर क्रिकेट मॅच मध्ये, परंतु मॅन ऑफ द मॅच हे कधीच अंपायरला बक्षीस मिळत नाही, ते खेळाडूलाच मिळतं. तो त्या फळाची अपेक्षा न करता त्या मॅच मध्ये गुंतलेला आहे, त्याचं काम करतोय.
एखादा नट, अभिनेता, अभिनेत्री पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन तिच्या कामात, त्याच्या कामात आहे, परंतु ते स्वतःला तो अभिनय संपल्यावर तसं समजत नाहीये, सेपरेट करतात. मग रजनीकांत विग लावून जरी उतरला तरी शूट संपलं की तो विग काढूनच ठेवतो आणि त्याच्या वेशातच राहतो, तेव्हाच तो मोठा ऍक्टर म्हणून म्हटला जातो. आता येऊया पुढे. ह्याच्याबद्दल वैराग्य, सेल्फलेसनेस जेव्हा येतं तेव्हा आपण पैशाबद्दल बोलणं गरजेचं आहे. मनी मॅटर. ह्याच्यात फार छान छान उदाहरणं दिलेली आहेत, श्लोक दिलेले आहेत मनी मॅटर बद्दल. एक पिक्चर येऊन गेला होता, टॅक्सी नंबर 9 नाना पाटेकर आणि जॉन अब्रामचा होता. त्याच्यात तो श्रीमंत बाबाचा मुलगा असतो आणि वडील मेल्यावर एका ह्याला ठेवलेलं असतं त्यांनी, कस्टोडियन म्हणून, आणि शेवटी तो सुधारतो आणि सुधारल्यावर तो म्हणतो की आता माझ्याकडे त्याची विल पण नाही आणि सगळं नाहीये. तर ते म्हणतात अरे पैसे तुझेच आहेत, मी फक्त रखवाला आहे. त्यामुळे विवेकानंद म्हणतात की पैशांचं तुम्ही कस्टोडियन, रखवाले म्हणून काम करा, त्याच्यावर आसक्ती ठेवू नका. शंकराचार्य म्हणतात मूढ जही ही धनागम तृष्णा कुरु सद्बुद्धी मनसीच विदृष्टा. म्हणजे अरे मूर्खा, ही पैशा मागची जी हाव आहे ती सोडून दे आणि सद्बुद्धी आणून मनातली तहान कापून टाक, ती सोडून दे, पैशाच्या मागे लागू नको. यत लभते निजो कर्मोत्पातम. म्हणजे जी तुमच्या कर्मानी तुम्हाला जो पैसा मिळणार आहे, जी तुम्ही कामं केलेली आहेत, चांगली कामं केलेली आहेत, सत्कृत्य केलेली आहेत, त्यांनी जो पैसा येणार आहे, वित्तम तेन विनोदय चित्तम, तोच पैसा तुम्हाला सुख, शांती आणि समाधान लाभून देणार आहे. चुकीच्या मार्गाने, चुकीच्या कर्माने केलेला पैसा हा कधी तुम्हाला आनंद आणि समाधान लाभून देणार नाहीये. त्यामुळे सद्बुद्धीने पैशाची भूक घालवून टाका आणि मूर्खपणे पैशाची हाव हव्यास धरू नका. दुसरं त्यांनी म्हटलंय, शंकराचार्यांनी चरपटपंजरीत दिलंय, अर्थम अनर्थम भावय नित्यम. अर्थम अनर्थम भावय नित्यम. म्हणजे पैसा आला की अनर्थ घडणार हा भाव नेहमी मनात ठेवा. पैसा बघितला की मती भ्रष्ट होणार, हे मनात नेहमी ठेवा. नास्ति ततः सुखलेश सत्यम. खरोखरीच त्याच्यात सुखाचा लवलेशही नसतो. म्हणून पैशाकडे फार काळजीपूर्वकपणे विथ कॉशन बघा की त्यांनी अनर्थ तर होत नाहीये ना. ते इथपर्यंत म्हणतात पुत्रादपी धनभाजा. जे धनाचे भजन करतायत श्रीमंत लोक, त्यांचा मुलगा देखील त्याला कधी लुटेल याची भीती असते. अशा सर्वत्र ईशा विहिता रीती. जगात सर्वत्र हीच रीती आहे पैशाच्या बाबतीत. कुठेही पैशावरही लोक चांगली वागलेत असं घडत नाही. आणि शेवटी शंकराचार्यांच्या शेवटच्या एका श्लोकात त्यांनी दिलंय चरपटपंजरी, मा कुरु धन जन यौवन गौरव. किती छान एका शब्दात दिले बघा. ते म्हणतात तुम्ही गर्व करू नका. कशाचा? धनाचा. पैसा आला म्हणजे तुम्ही मोठा झालाय मनातून काढून टाका. धन जन, काही जण म्हणतात माझ्या हाताखाली इतके काम करताय, कसलाही गौरव करू नका. आणि तिसरं यौवन, अरे मी तरुण आहे, अरे मी फिट आहे, अरे मी सुंदर आहे, ह्याचा तुम्ही गौरव करू नका. मा कुरु धन जन यौवन गौरव. का बरं? कारण भारती निमेषात काल सर्वम. क्षणार्धात समय, वेळ ते सगळं काढून घेऊ शकतो. आत्ता आहे, होत्याचं नव्हतं झालं. मायामय इदम अखिलम. हे सगळं मोह माया आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे जेव्हा तुमच्या नीट कळेल तेव्हा ब्रह्मपदात तुम्ही प्रवेश करून जाता. एकदा एका झेन एक गुरु असतो, तो गावोगावी फिरत असतो, गाठोडं घेऊन बक्षिसं वाटतो आणि दुसऱ्या गावाला जातो. कोणाशी काही बोलत नाही, काही नाही. तर त्या राज्यातले, चायनामधले एक मोठे संत असतात. त्यांना फार कुतूहल असतं की हा तरुण आहे, एवढं काम करतोय, आपण त्याची जरा परीक्षा घेऊ, त्याला खरंच किती येतं. म्हणून ते त्याला बोलवतात आणि दोनच प्रश्न विचारतात. तो गाठोडं घेऊन येतो त्याचं ते खेळण्यांचं, बक्षिसांचं जे मुलांना वाटायचं असतं ते. तो त्याला विचारतो की काय रे बाबा, की झेन म्हणजे काय, असं तो विचारतो. तेव्हा तो गाठोडं जे आहे ते खालती टाकतो आणि ताट उभा राहतो. आणि तो म्हणतो की झेननी काय करायचं असतं. तो गाठोडं घेतो आणि निघून जातो.
ह्याच्यात तो नक्की काय दर्शवतो? ते गाठोडं जे आहे ते आपल्या सगळ्यांकडे आहे. आपण जे जन्माला आल्यापासून आतापर्यंत गोष्टी जमवल्या आहेत, मी, माझं, मला, मी डॉक्टर केदार भिडे, माझं हे आहे, ते आहे, ते आहे, मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, माझ्याकडे हे कमवलेलं आहे, हे माझं गाठोडं, माझी आयडेंटिटी, माझी अॅक्युमुलेशन, ते मी टाकून दिलं. मी ताठ सरळ उभा राहिलो म्हणजे मी नैतिकतेने धर्माच्या मार्गावर ठामपणे उभा आहे. मला कसलीही भीती नाहीये. जे दुसरं आपण आता येतोय फिअरलेसनेस, तो फिअरलेसनेस माझ्यात आहे म्हणून मी ठामपणे आहे, कारण मला कुठलाही स्वार्थीपणा नाहीये आणि मी नीतिमत्तेच्या मार्गावर ठामपणे विथ कन्व्हिक्शन उभा आहे. आणि मग काम काय? तेच गाठोडं मी परत उचललं, म्हणजे तीच माझी आयडेंटिटी मी उचलली, पण नवीन कॉन्शियसनेसनी, नवीन जाणीवेनी, आणि मी कामाला लागलो. आता ते गाठोडं उचलून मी परत कामाला लागलो, म्हणजे आपल्याला सगळ्यांना काम करायचंच आहे, काम सोडून चालणारच नाहीये, जे आपण आज कर्मयोगात बघतोय. फक्त तुमची विचार भावना बदलली पाहिजे. हेच विवेकानंद म्हणतात, वाळवंटातून जाताना मला पहिल्यांदा मृगजळ दिसलं तेव्हा वाटलं अरे किती तहान लागली, आपण पहिले बघू, आणि जवळ जाऊन बघतो तर पाणी नाही. आणि पुढच्या वेळेला जेव्हा ते मला मृगजळ दिसलं तेव्हा मला हसू आलं. त्या मृगजळाने मला त्रास झाला नाही, कारण माझं विचारसरणी बदललेली होती. मला कळून चुकलो तर ही मोहमाया आहे. तसं या जगातली माया तुम्हाला कळली तर त्याच्यातून वावरताना तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आता हे फिअरलेसनेस जे आहे, जेव्हा स्वार्थीपणा नाहीये, तुमच्या कुठल्याही मनात सुप्त इच्छा, हेतू नाहीये, मोटिव्ह नाहीये, कोणालाही तुम्हाला खुश करायचं नाहीये, तर अशा याच्यात तुम्हाला भीती येण्याचं काही कारणच नाहीये. म्हणूनच शंकराचार्यांनी परत चरपट मंजरीकात दिलंय, न जातू कामान्न भयान्न लोभात. म्हणजे कामानी म्हणजे इच्छेनी, कुठल्या लालसेनी, भयानी किंवा लोभानी धर्मेत्यचे, धर्म त्यागू नका. तुमची नीतिमत्ता, तुम्ही ताट वर राहायला जमलं पाहिजे, फिअरलेसली, न घाबरता. भयानी, घाबरून, लोभानी किंवा इच्छेनी तुम्ही कशाच्या मागे लागू नका. जीवाला जरी देखील धोका असला तरी, म्हणजे जीव जायची वेळ आली तरी धर्म सोडू नका. कारण ते म्हणतात धर्म हा नित्य आहे, सुख दुःख ही अनित्य आहे. जीव हा नित्य आहे, पण जीवाचा जो हेतू आहे या शरीरात आल्यावर त्या शरीर सुखासाठी, ती सगळी अनित्य गोष्टी आहेत. कारण शरीर हे अनित्य आहे. त्यामुळे नित्य अनित्यचा विवेक जर ठेवला तर धर्म हा नित्य आहे, एथिक्स, मॉरॅलिटी हे नित्य आहे. आणि ते त्यांच्या चालीवर तुम्हाला जायचं असेल, त्यांच्या मार्गावरती, तर तुम्हाला निडरपणे, निर्भीडपणे काम करणं गरजेचं आहे. दुसरं जे तुम्ही काम करता ते सगळ्या ड्युटी सॅक्टिफाईड असतात, उदात्त असतात, कारण तुम्ही कामामध्ये देवाला बघताय. विवेकानंद म्हणतात क्लैब्यम, हे भगवद्गीतेतलं आहे, क्लैब्यम मास्म गमः पार्थ. पार्थ म्हणजे अर्जुन. अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान म्हणताय क्लैब्यम मास्म गमः पार्थ. क्लैब्यम म्हणजे अनमॅनलीनेस, कुचाटपणा, तो सोडून दे अर्जुना, त्याच्या मार्गाने तू जाऊ नको. क्लैब्यम मास्म गम, गम म्हणजे जाऊ नको त्या मार्गाला. नाहीतर त्वय्युपपद्यते, हे तुला शोभत नाही. क्षुद्र हृदय दौर्बल्यम, जे हृदयाचा कमजोरपणा, कमकुवतपणा, क्षुद्रपणा आहे तो सोडून दे. त्यक्त्वोत्तिष्ठ, सोडून दे आणि उभा राहा, कामाला लाग. परंतप, जो शत्रूंचा नाश करणारा तू आहेस, उभा राहा, घाबरू नको. ते हृदय दौर्बल्य झटकून टाक आणि कामाला लाग. आता शेवटचा पॉइंट येतो, प्रेमातला हायेस्ट आयडियल. ते हायेस्ट आयडियल आपण बघणार आहोत आणि आज तिथेच थांबणार आहोत. पुढच्या वेळेला आपण काय बघणार आहोत? ऍक्शन. जे कर्म करतात त्या कर्मासाठी 3 गोष्टी गरजेच्या असतात: ज्ञान, ज्ञेयम आणि परिज्ञाता. ज्ञान म्हणजे नॉलेज, ज्ञेयम म्हणजे जे जाणून घ्यायचंय ते, आणि परिज्ञाता म्हणजे नोअर, जो सगळ्याला ओळखून आहे तो. आणि 3 गोष्टी कर्म घडवतात. कुठल्या 3 गोष्टी घडवतात? ज्ञान, कर्म आणि कर्ता. नॉलेज असतं, कर्म असतं आणि करणारा असतो. आणि जे गुण असतात सात्विक, रजस आणि तमस, त्यांनी
ज्ञानाचे 3 प्रकार होतात, सात्विक ज्ञान, राजसिक ज्ञान आणि तामसिक ज्ञान. कर्माचे 3 प्रकार, सात्विक कर्म, राजसिक कर्म, तामसिक कर्म. आणि कर्त्याचे 3 प्रकार, सात्विक कर्म करता, राजसिक करता आणि तामसिक करता. हे आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत, म्हणून मी आत्ताच सांगितलं, शेवटी अजून ओव्हरलोड व्हायला नको. तर हे सगळे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात त्यांनी स्पष्ट केलेले आहेत श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये. तर आपण इकडे येऊया आता शेवटचा पॉइंट, हायेस्ट आयडियल. पहिला आपण बघितला सेल्फलेसनेस, दुसरा फिअरलेसनेस म्हणजे निडरपणा, निर्भीडपणा, न घाबरणं, आणि तिसरा हायेस्ट आयडियल, तो आपण संपलं का. आता हायेस्ट आयडियल, हायेस्ट आयडियल मध्ये पहिले देवाबद्दल तुम्हाला तीव्र इच्छा झाली पाहिजे की देव मला समजून घ्यायचा आहे, कामामध्ये मला देवाला बघायचंय, काम हाच देव आहे. हे हायेस्ट आयडियल झालं. हायेस्ट आयडियल म्हणजे त्याच्या पलीकडे नाहीये. आता हायेस्ट तुम्ही केव्हा म्हणाल, जेव्हा एखादी गोष्ट कधीही बदलत नाही, चिरकाल टिकणारी आहे, तेव्हा ती हायेस्ट झाली. जी नश्वर आहे ती हायेस्ट होऊ शकत नाही. आणि परमेश्वर हा नश्वर आहे, ती हायेस्ट आहे. जी बिघडणारी आहे म्हणजे खराब होणारी आहे, ती पेरिशेबल आहे, ती हायेस्ट नाहीये. परमेश्वर हा न बदलणारा आहे, चेंजलेस आहे, म्हणून तो हायेस्ट. तर त्याची तुम्हाला आसक्ती कधी होणार. परत चरपट पंचरिका झालं. शंकराचार्य म्हणतात, बालस्तावत क्रीडासक्त हा. बाळ असताना, लहान असताना तुम्हाला खेळण्यामध्ये इंटरेस्ट, तरुणस्तावत तरुणी रक्त हा. तरुण असताना तुम्हाला तरुणीच्या मागे धावण्यात इंटरेस्ट आहे. वृद्धस्तावत चिंतासक्त हा. म्हातारा झाले की यांना चिंताने ग्रासलेलं आहे, माझं कसं होणार, काय होणार, माझ्या प्रॉपर्टीचं काय होणार, कोण मला डुबवतंय, काय करतंय, कोण माझा फायदा घेतंय. वृद्धस्तावत चिंतासक्त हा. परमे ब्रह्मणी कोपी न सक्त हा. परंतु ब्रह्मणमध्ये, ब्रह्मणीमध्ये त्यांच्यात खरं सत्य जाणून घेणारा जो चेंजलेस आहे त्याच्याबद्दल जाणून घेण्यात कोणालाही इंटरेस्ट नाहीये. आणि तो इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे, ती इंटेन्स डिझायर झाली पाहिजे फॉर द हायेस्ट आयडियल. आता सगळ्या ज्या ऍक्शन्स आहेत भगवद्गीतेत, जेव्हा 18व्या अध्यायाचा जो 3रा श्लोक आहे, त्याच्यात काही म्हणतात की तुम्ही कुठलंच कर्म करू नका, मग तुम्हाला त्याचे फळ भोगायला लागणार नाही आणि त्याचा त्रास होणार नाही. पण कुठलंच काम करू नका हे काही शक्य नाहीये. तेव्हा बरेच बुद्धिमान लोक काय म्हणतात की काही जी कर्म आहेत, स्वार्थ त्याग, उदारता, दयाळूपणा, प्रायश्चित्त, ही गोष्टी मात्र करा, त्या बंद करू नका, टाळू नका. आता त्याग आणि संन्यास याच्यात त्यांनी फरक दिलाय भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात. संन्यास म्हणजे कुठल्याही इच्छा, अपेक्षा सगळं सोडून द्यायचं. कुठल्याही कामाबद्दल तुमच्या जे मोटिव्ह असतात की मला ह्याच्याकरता हे काम करायचंय, त्या इच्छाच गायब करणं म्हणजे संन्यास. संन्यास घेतला, मला काही इच्छाच राहिल्या नाहीत करायच्या आयुष्यात, संन्यास. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली आहे, कर्माचं फळ मिळालंय, परंतु ते फळ तुम्हाला सोडून द्यायचंय, त्याला त्याग असं म्हणतात. ते फळ सोडून देण्याला त्याग असं म्हणतात. आता हा त्याग जो आहे हा 3 प्रकारचा आहे. जसं इथे आपण नंतर बघणार आहोत पुढच्या वेळेला, त्याग, कर्म आणि कर्ता, जसे सात्विक, राजसिक आणि तामसिक, तिन्ही याच्यात 3 म्हणजे 9 प्रकार झाले. तसं जो त्याग आहे हा 3 प्रकारचा आहे, तामसिक त्याग, राजसिक त्याग आणि सात्विक त्याग. आता या त्यागामध्ये महत्वाचं काय आहे की जेव्हा तुम्ही त्याग करता, आणि जी 3 कर्म आहेत म्हणजेच कुठली, स्वार्थ त्याग, सेल्फलेसनेस, स्वतःसाठी काम करत नाही आहात, तुम्ही उदारता, दयाळूपणा दाखवताय म्हणजे इतरांसाठी काहीतरी करताय, स्वतःसाठी काही नाही करत आहात पण इतरांसाठी पण करत नाही, असं नको. स्वतःसाठी काही नाही करतात पण इतरांसाठी करताय, आणि जर स्वतःचं काही चुकत असेल तर त्याच्याकरता प्रायश्चित्त पण घेताय. या गोष्टींनी तुमच्यात सत्वशुद्धी होते, हुशार लोकांची देखील सत्वशुद्धी होते असं श्रीकृष्ण म्हणतात. म्हणून ते म्हणतात, एतानी अपि तु कर्माणी, म्हणजे या 3 कर्मांनी, स्वार्थत्याग, उदारता, दयाळूपणा आणि प्रायश्चित्तानी, संगम त्यक्त्वा फलानीच,
म्हणजे अटॅचमेंट सोडून द्या आणि फळाची अपेक्षा पण सोडून द्या. संगम त्यक्त्वा, संगम म्हणजे अटॅचमेंट आणि फलादिच म्हणजे फळाची देखील अपेक्षा सोडून द्या. कर्तव्यानी इति मे पार्थ, हे जे कर्तव्य बुद्धीनी करतात हे पार्था, तेच माझ्या मते सगळ्यात उत्तम मत आहे. निश्चितम मतम उत्तमम, म्हणजे हे कर्तव्य बुद्धीनी ऍज अ ड्युटी म्हणून तुम्ही करा, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता सेल्फलेसली स्वातंत्र्य करून उदारता दयाचा ठेवून. आता येऊया आपण तामसिक त्याग, राजसिक त्याग आणि सात्विक त्याग म्हणजे काय. तामसिक त्याग, तामसिक त्याग म्हणजे जे आपल्या ड्युटी आहेत, कर्तव्य जी आपल्याला आलेली आहेत आपल्या पूर्व कर्मांनी, नियतत्वात त्याला म्हणतात. त्याला इंग्लिश मध्ये प्रिस्क्राइब्ड ड्युटीज म्हणतात. म्हणजे तुमच्या वाटेला कुठलं काम आलेलं आहे, तुमच्या नियतत्वाने, तुमच्या आधीच्या कर्माने तुमच्या वाटेला जे काम आलेलं आहे त्या ड्युटी तुम्ही त्यागाच्या नावाखाली सोडून दिल्या. म्हणजे तुमच्याकडे आई वडील आहेत, पत्नी आहे, मुलं आहेत आणि मला त्याग करायचा मी सोडूनच देतो. म्हणजे माझ्या वाटेला आलेल्या ड्युटी त्यागाच्या नावाखाली सोडून देणं, ह्याला तामसिक त्याग असं म्हणतात. आणि त्यामुळे तुमच्या जे तामसिक गुणांची वाढ होते. आता ऑब्लिगेटरी ड्युटी ज्या असतात त्या करणं गरजेचं आहे. कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट विथ डिटॅचमेंट ऑफ ट्रूथ, डिटॅचमेंट ऑफ फ्रूट, म्हणजे फळाची अपेक्षा न करता पूर्णपणे झोकून देऊन तुमच्या वाटेला आलेले कर्म तुम्हाला करणं गरजेचं आहे. एकदा एक संन्यासी असतो, तो खूप तपश्चर्या करतो, त्याच्याकडे पॉवर येते, तो झाडाखाली बसलेला असतो आणि त्याच्यावर कोणतरी एक कबूतर शिट्ट म्हणजे खराब करतं. तो बघतो, त्याला राग येतो, त्याच्या डोळ्यातून लोळ पडतो आणि ते कबूतर जळून जातं. त्याला वाटतं अरे काय पॉवर आली माझ्याकडे. मग तो म्हणतो आता भिक्षा घ्यायला जाऊ, म्हणून तो भिक्षा घ्यायला जातो एका घरामध्ये. तर आतून आवाज येतो एका आजीचा, अरे बस रे जरा, मी जरा माझ्या नवऱ्याची काळजी घेऊन तुझी काळजी घ्यायला येते आणि हे समजू नको मी काही कबूतर नाहीये, तर तुझा राग माझ्यावर काढू नको. हा हैराण होतो, अरे याला कसं कळलं, हिला कसं कळलं की तो तिकडे नव्हती, एवढी पॉवर हिच्याकडे, म्हणजे निश्चितच ग्रेट असणार. मग थोड्या वेळाने ती आजी येते बाहेर, तो तिच्या पाया पडतो आणि सांगतो बाई मला मार्गदर्शन कर, तुझ्याकडे एवढी शक्ती आहे तर. ती म्हणते मी नाही आहे, तू त्या मार्केटमध्ये जा बाजारात, तिथे तुला एक ठराविक व्यक्ती भेटेल, ती नाव सांगते आणि त्याच्याकडून तुला सगळं मिळेल ज्ञान. मग तो मार्केट बाजारात जातो, शोधतो इकडे तिकडे, मग त्याला दिसतो, अरे तो म्हणतो हा तर खाटीक आहे, तिथे तू कापतोय मांस पीस. पण ती म्हणते ठीक आहे बाईने सांगितले तर आता जाऊया. तो जातो, तो म्हणतो तुला त्या आजीने पाठवलं ना. हा म्हणतो हा पण ग्रेटच दिसतोय, बस बस जरा माझं काम संपवतो. मग तो त्याचं सगळं काम संपवतो, त्याला घेऊन त्याच्या घरी जातो. तो म्हणतो बस जरा माझ्या आई वडिलांची जरा सेवा करायची, त्यांची तब्येत बरोबर नाहीये, त्यांची सेवा करतो. तो बाहेर येतो आणि मग त्याला सांगायला सुरुवात करतो जी व्याद गीता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यात तुमच्या वाट्याला आलेले जे ड्युटीज आहेत, कर्म आहेत, त्या तुम्ही पूर्णपणे झोकून देऊन कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता परमेश्वराला अर्पण करून करता, तेव्हा तुमची लेवल वाढते आणि तुमच्याकडे मोठी मोठी कर्म यायला सुरुवात होते. तो म्हणतो काम हे तुम्ही पूजेसारखं करा आणि ती पूजा परमेश्वराला अर्पण करा. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते अधिकाधिक मिळवा, तुमच्या कामात ते अधिकाधिक लावा आणि तुमचं काम अधिकाधिक कसं चांगलं होईल ह्याच्याकडे लक्ष द्या. गेल्या वर्षी जेव्हा आपण इथे काम सुरू केलं होतं तेव्हा आपल्याकडे स्पीकर नव्हता, सुरुवातीला आवाजाची गडबड होती, एवढा मोठा बोर्ड नव्हता. आपण अधिकाधिक सुधारणा करतोय, तेच काम अधिकाधिक कसं चांगलं करता येईल. मशीन सारखं आयुष्यभर काम करून आयुष्य वाया घालवू नका, एक सुरीपणा कामात आणू नका, त्याच्यात उत्तम उत्तम प्रगती करा, म्हणजे तुमच्याकडे मोठं काम येत जाईल. असं काम करताना असं लक्षात घ्या की सगळं जगाचं तुमच्याकडे लक्ष आहे, सगळं जग तुमच्यावर अवलंबून आहे. शेकडो वर्ष तुमच्याकडे बघतायत अपेक्षेने की तुम्ही काहीतरी चांगलं करून दाखवा. त्या जबाबदारीने ते काम करण्याचं काम करा. आता ही जी ड्युटीज आहेत तुम्हाला आलेल्या, आता हाऊस होल्डर ड्युटीज, हे विवेकानंदांच्या समग्र चरित्रात त्यांनी खूप डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. हाऊस होल्डर ड्युटीज, गृहस्थाश्रमातल्या
काय ड्युटीज असतात? तर अर्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तर पहिले तुम्ही तुमचे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पद्धतीने करा, हाऊस होल्डर ड्युटीज. आता काही जण म्हणतात की अहिंसा करा, कोणाला त्रास देऊ नका, कोणी तुमच्या एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा. विवेकानंद म्हणतात नाही, तुम्ही हाऊस होल्डर आहात, तुम्हाला जर कोणी एका गालावर मारलं, तुम्ही त्याच्या दुसऱ्या गालावर मारा, सोडू नका त्याला. तुमच्या शत्रूला बरोबर धडा शिकवा, रडत बसू नका, त्या जागे व्हा आणि कामाला लावा. तुमच्या आप्तजनांची सुरक्षा करणं हे तुमचं पहिलं काम आहे. हाऊस होल्डर ड्युटी मध्ये तुमच्या गरजा पूर्ण करा. तुमच्या संपर्कात जे जे आहे, म्हणजे आई वडील, बायको, मुलं, घरचे भाऊ बहीण आणि सगळे नातेवाईक, शेजारी पाजारी, तुमच्या हाताखाली काम करणारे इतर जन, गरीब लोक, ह्यांच्या करता तुम्ही जे काही शक्य असेल त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरता मनापासून प्रयत्न करा. इच्छा या कधी पूर्ण न होणाऱ्या आहेत, गरजा या पूर्ण होऊ शकतात. हेच करत असताना ते म्हणतात की कधी जुगार खेळू नका, कुठल्या व्यसनात जाऊ नका, दारू पिऊ नका. जे चॅस्टिटी, ब्रह्मचर्यत्व आहे ते तुमच्या गृहिणीपुरतं तुम्ही मर्यादित ठेवा, परंतु इतरांशी वागताना मनातल्या विचारांनी आणि कृतीनी ब्रह्मचर्यत्व पाळा. त्याचप्रमाणे कधी देणारे बना, घेणारे बनू नका. काम करताना स्वतःला इतकं कामात टाकला, हायएस्ट लेवलला पोचा की तुमचं काम एफर्टलेसली झालं पाहिजे, त्याच्याकरता कष्ट लागता कामा नये. काम करत असताना इतर वेळेला प्लेझंट राहा, स्माइलिंग राहा, चेहऱ्यावरती स्मित हास्य राहिलं पाहिजे. फार खो खो हसू नका आणि फार रडत बसू नका, त्याच्यात केवळ तुम्ही एनर्जी घालवून बसाल. आणि शेवटचं, ते करत असताना तुम्ही कोणाच्या संगतीत आहात आणि तुम्हाला कोणाची संगत आवडतीये हे फार महत्वाचं आहे. आता संगतीवरती 2-3 श्लोक आहेत, त्याच्याबद्दल आपण बघूया. कंपनी यू कीप और कंपनी यू चेरिश. तुम्हाला कुठली कंपनी ठेवायला आवडेल किंवा कुठली चांगली असते, तिच्या बाबतीत दिलंय. सत्संगे निसंगत्व. जेव्हा सत्संग म्हणजे चांगल्या लोकांच्या, सात्विक बुद्धीच्या लोकांच्या संपर्कात तुम्ही येता, तेव्हा तुमच्या मनात निसंगत्व, डिटॅचमेंट, नॉन अटॅचमेंट तयार व्हायला लागते. सत्संगे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व. जेव्हा निसंगत्व तुमच्यात येतं, नॉन अटॅचमेंट येतं, तेव्हा तुमच्या मनातले भ्रम, मोह निघून जायला लागतात, निर्मोहत्व येतं. निर्मोहत्वे निश्चल तत्वे. मग तुम्ही एका तत्वावरती, ज्ञानावरती ठीकपणे उभे राहू शकता, चालू शकता. निर्मोहत्वे निसंगत्व, निश्चल तत्वे, निश्चल तत्वे जीवन मुक्ती. आणि जेव्हा तुम्ही तत्वात निश्चल होता तेव्हा जीवन मुक्ती येते. शंकराचार्य म्हणतात चरपट पंचरिकेत, गेयम गीता नाम सहस्त्रम. गीतेचं नाव परत परत गीता वाचा, विष्णू सहस्त्र नाम परत परत घ्या. ध्येयम श्रीपती रूप मजस्त्रम. म्हणजे श्री विष्णूचं रूप डोळ्यासमोर आणा सतत सतत सतत. नेयम सज्जन संगती चित्तम. सज्जनांच्या संगतीत तुमचं चित्त न्या. अब्राहम लिंकन पण म्हणतो की माझी कंपनी मी इतकी चांगली चूज करतो की त्यांच्यापासून मला शिकायला मिळतं आणि माझी प्रगती होते. तो नेयम सज्जन संगती चित्तम, देयम दीन जनायच वित्तम. म्हणजे गरीब लोकांना पैसे द्या. आणि शेवटचा एक श्लोक आहे, तो परत चरपट पंचरिकेतला आहे. का ते कांता धनगत चित्ता. काय रे, तुला बायकोची पैसे जाईल की काय ह्याची सारखी चिंता आहे का? वाकुल किंत व नास्ती नियंता. का रे मूर्खा, तुझा कोणी नियंता नाहीये का, कंट्रोलर नाहीये का की जो तुला शिकवतोय? जर कोणी तुला शिकवत नसेल तर एकच लक्षात घे, त्रिजगती सज्जन संगती एका. या तिन्ही लोकांमध्ये सज्जनांची संगत ही एकच गोष्ट आहे. त्रिजगती सज्जन संगती एका, भवती भवार्णव तरणे नौका. भवार्णव म्हणजे हा सागर. या सागरात तुझी नौका तरून न्यायला हा एकच मार्ग आहे, सज्जन संगती. ही झाली कंपनी युक्ती. त्यामुळे गृहस्थानी काय करणं गरजेचं आहे, त्याच्या हृदयाने विचार करून, मनाने कन्सिव्ह करून आणि हाताने काम करून
जगणं गरजेचं आहे. आता हे झालं तामसिक त्याग. आपण घेऊया राजसिक त्याग. राजसिक त्याग म्हणजे गिव्हिंग अप ड्युटीज बिकॉज दे आर ट्रबलसम. एक ड्युटी आहे माझी, पण ते मला त्रास होतोय त्यांनी, मला ते काही जमत नाहीये, त्यामुळे मी करत नाहीये. ह्याला राजसिक त्याग असं म्हणतात. जो अर्जुन म्हणाला की आता युद्धाला उभं राहायचंय, ह्यांना मारायचं, हे सगळे माझ्याच नातेवाईक आहेत, ह्याने मला त्रास होईल, मला ही ड्युटी नको, ह्याला राजसिक त्याग म्हणतात. त्यामुळे भगवद्गीता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात इट इज कॉल फॉर ऍक्शन. कॉल फॉर ऍक्शन म्हणजे कर्मयोग. भगवद्गीता सांगितल्यावर अर्जुन रिटायर नाही झाला, संन्यास नाही घेतला. अर्जुनाने त्याचं काम प्रोफेशन क्षत्रिय धर्म सोडला नाही. त्यांनी क्षत्रिय धर्मात त्याचं काम करण्यासाठी त्याचा कॉन्शियसनेस बदलला. जो कॉन्शियसनेस ज्या विचाराने तो काम करत होता ते विचार बदलून त्यांनी ते इंटरनल डिटॅचमेंट आणून देवाला समर्पित काम करून तो युद्धाला तयार झाला. म्हणूनच ते म्हणतात सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैव पापम अवाप्स्यसि. श्रीकृष्ण म्हणतात सुख दुःख एकसारखं कर, लाभ नुकसान एकसारखं कर. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो. जिंकलास हारलास एकसारखं कर, त्याच्या मागे फळाच्या अपेक्षेत राहू नको. ततो युद्धाय युज्यस्व असं करून युद्धाला तयार हो, तेव्हा तुला पाप लागणार नाही. नैव पापम अवाप्स्यसि म्हणजे ते कर्माचं फळ तुला लागणार नाही. हा कर्मयोगच श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतायत. आता शेवटचा घेऊया सात्विक त्याग. पहिलं बघितलं आपण तामसिक त्याग, जे तुमच्या वाट्याला आलेल्या ड्युटीज आहेत त्याच तुम्हाला करायच्या नाहीये. आई वडिलांची बायकोची कोणाची सेवाच करायची नाहीये. राजसिक त्याग जी तुम्हाला त्रासदायक वाटते तेवढीच ड्युटी करायची नाहीये, जी तुम्हाला सोयीची वाटते तेवढीच करायची आहे. जी अर्जुन करण्याचा प्रयत्न करत होता त्याला राजसिक त्याग. आणि सात्विक त्याग म्हणजे अर्जुन म्हणतो की मला हे नाही करायचं, मी त्याग करतो सगळ्याचा, तो राजसिक त्याग होता, त्याचा सात्विक त्याग नव्हता. मग सात्विक त्याग म्हणजे काय, जे आपण इतकापर्यंत ऐकलेलं होतो. तुम्ही काम करत असताना कुठल्याही फळाची अपेक्षा करू नका. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संतोषत्व कर्मणी. म्हणजे कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, परंतु फळ मिळणार नाही म्हणून काम करणं सोडून देऊ नका. ते काम करणं गरजेचं आहे, त्यातूनच तुमच्या मुक्तीचे दरवाजे उघडणार आहेत. आणि हे काम करणार आहात तुम्ही, हे ड्युटी म्हणून जेव्हा करताय तेव्हा अटॅचमेंट ठेवू नका रिवॉर्डसाठी. आणि हे ड्युटी करत असताना पहिले आतून त्याग येऊ दे. इंटरनल डिटॅचमेंट पहिले येऊ दे, मग एक्सटर्नल डिटॅचमेंट येऊ दे. इंटरनल डिटॅचमेंट म्हणजे आतून तुमच्या भावना त्यागून जाऊ दे, कसलंही आकर्षण नको राहिला, आणि मग बाह्य आकर्षण गेलं तरी चालेल असं सांगण्यात शंकराचार्यांनी परत एकदा दिलंय. अग्रे वन्नी पृष्ठे भानू म्हणजे पुढून आणि मागून तुम्ही तापून घेताय, आगून आगीने तापून घेताय, मागून सूर्य तापवतोय. रात्र चिबुक समर्पित जाणू म्हणजे रात्री गुडघ्यात डोकं घालून पडून राहताय. करतल भिक्षा हातावर भिक्षा घेताय. तरुतल वास म्हणजे झाडाखाली झोपताय, म्हणजे पुढून मागून स्वतःला तापून घेताय, गुडघ्यात डोकं घालून पडून राहताय, हातात भिक्षा घेताय, झाडाखाली झोपताय. तरुतल वास तदपि न मुंचती आशा पाश. एवढं सगळं करूनही माणसाचे आशा पाश काही सुटत नाही. म्हणजे बाहेरून सगळं त्यांनी सोडलंय, झाडाखाली राहतोय, हातावर भिक्षा घालतोय, पुढून मागून तापून घेतोय, गुडघ्यात डोकं घालून झोपतोय, पण त्याचे आशापाश काही जात नाहीत. म्हणजे आतून काही डिटॅचमेंट झालेली नाहीये. तर आतून डिटॅचमेंट पहिले येऊ दे. बाहेरून सो कॉल्ड डिटॅचमेंट जे करतात ते बऱ्याच वेळेला पोट भरण्यासाठी नवीन नवीन उद्योग करतात. म्हणून पुढच्या ह्याच्यात शंकराचार्य म्हणतात जटिलो मुंडी, जटा वाढवल्या साधू लोकांनी, किंवा लुंचित केशा, केस ओढून टक्कल करून टाकले सगळे. पूर्वीच्या काळी सगळीकडे नावे नव्हते त्यामुळे केस खेचूनच तोडायचे. लुंचित केशा, जटिलो मुंडी लुंचित केशा, काशा यामर बहुकृत वेशा म्हणजे ऑरेंज रंगाचे कपडे घातलेत तुम्ही, विटकरी रंगाचे, असे वेगवेगळे तुम्ही वेशभूषण केलेलं आहे. तर ते म्हणतात अरे तू बघून पण न बघितल्यासारखं करतोय. पश्यन्नपि न च पश्यन्ति मूढ, अरे मूढ, अरे मूर्खाय, बघून पण तू न बघितल्या
विद्यार्थी करतोय, हे सगळे पोटाचे उद्योग चालू आहेत त्यांचे. उदरनिमित्तम बहुकृत शोक हा. तर आज ही पुढचं तिच्यात दिलेलं होतं की बाहेरून काय जे काय चालू आहे ते खरोखरीच डिटॅचमेंट नाही, तो आतून डिटॅच आहे, त्याला बाहेरून शो करायची गरजच नाहीये, बाहेरून ऑटोमॅटिक दिसणार आहे ते. त्यामुळे पहिले आतून तुम्ही अटॅचमेंट सोडा, डिटॅच व्हायला शिका, तर सगळ्या कंडिशन मध्ये तुम्ही तसे वागाल. जे कर्मयोगी होते, जे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य दिलं, त्यांच्या 3 गोष्टी आहेत. एकदा लोकमान्य टिळकांना विचारलं, भारताला स्वातंत्र्य मिळालं तर तुम्ही पंतप्रधान होणार, प्रेसिडेंट होणार, कोण होणार? लोकमान्य टिळकांनी सुरेख उत्तर दिलं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर माझं काम संपलं, मला डिफरन्शियल कॅल्क्युलसवर पुस्तक लिहायचंय, ते मी लिहायला घेईन आणि नक्की संपवेन. एकदा लोकमान्य टिळकांना जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा त्यांनी तुझ्या मित्राला सांगितलं, लवकर बघ की कुठल्या सेक्शन खाली मला आत टाकलं आणि मला आत येऊन कळव. तासाभरात जेव्हा मित्र जातो ती सगळी माहिती काढून जेलमध्ये, तेव्हा लोकमान्य टिळक गाढ झोपलेले असतात. आता जे कर्मयोगी आहेत ते कुठल्याही आशा अपेक्षा कुठेही असले तरी ते आनंदातच असणार. जेलमध्ये देखील त्यांना गाढ झोप लागलेली होती तासाभरातच. आणि तिसरं, एकदा त्यांचं काहीतरी चालू असतं, भाषण किंवा कुठेतरी काम, महत्वाचं काम करत असतात आणि त्यांना बातमी येते की मुलगा आजारी आहे. तर ते लगेच सांगतात की डॉक्टरला बोलवा, बघतो मी. तासाभरानंतर परत मेसेज येतो, मुलगा आजारी आहे. ते म्हणतात, आता मी डॉक्टरला बोलवलंय, मी डॉक्टर नाहीये, मी येऊन तरी काय करणार? हे प्युअर कर्मयोगी असा विचार करू शकतात. तर आता आपण येऊया शेवटच्या पाठकडे. या तामसिक त्याग, राजसिक त्याग, सात्विक त्यागातून हायेस्ट आयडियल जे आहे ते आपण फक्त कंटिन्यू करूया. त्याच्यात आपण दैवी अधिष्ठान, ईश्वर प्रणिधान आणि दैवी कृपा, ईश्वराची कृपा, ग्रेस ऑफ गॉड, याबद्दल आपण समजून घेऊ. जसं मगाशी मी पावसाचं म्हटलं, तर जे एम्बॉडीड बीइंग्स आहेत, आपण शरीर घेतलेलं आहे, तर अशक्य आहे कुठलंही काम न करता आपण जगणं. जगण्यासाठी श्वास घेणं गरजेचं आहे, खाणं गरजेचं आहे, पाणी पिणं गरजेचं आहे, झोपणं गरजेचं. आता या गोष्टी जर नाही केल्या, कर्मच केलं नाही तर जगणार तरी कसं? त्यामुळे आपल्याला कृती ही करायलाच लागेल, कर्म हे करायलाच लागेल, पण त्यामागची फळाची अपेक्षा सोडायला लागेल. कर्मफळ 3 प्रकारची असतात, जे आपण पतंजली योगात बघितलेलं होतं. कर्मफलाने पुढे काय होतं? जाती, आयु आणि भोग. कुठल्या जातीत तुम्हाला जन्माला येईल, पुढच्या ह्याच्यात किती आयुष्यवान तुमचं असेल आणि तुमचे कुठले भोग असतील, ती कर्मफळ असतात जी पुढच्या जन्मीला पोचतात. तर कर्मफळ अनिष्ट, इष्ट आणि मिश्र. अनिष्ट म्हणजे जे तुम्ही चुकीच्या दिशेने काम केलेले असतात ते अनिष्ट फळं मिळतात. इष्ट फळं म्हणजे जे चांगल्या कृती केल्यात त्याची इष्ट फळं, आणि मिश्र म्हणजे मिक्स. जेव्हा तुम्ही कर्माशी अटॅच्ड असता, फळाशी अटॅच्ड असता, तेव्हा ती फळं तुम्हाला मिळतात. पण जेव्हा तुम्ही कुठल्याही अटॅचमेंट शिवाय, इच्छेशिवाय जेव्हा काम करता, तेव्हा तुम्हाला मुक्तीचे दरवाजे उघडतात. सांख्य फिलॉसॉफी, जे कपिल मुनी होते, त्यांनी जी सांख्य फिलॉसॉफी लिहिली, त्याचा दाखला देत श्रीकृष्ण भगवान त्याच्यात अजून सांगतात की कुठलंही काम जे आहे त्याची 5 अंग आहेत. कुठल्याही कर्माची 5 अंग आहेत. ती कुठली अंग आहेत? अधिष्ठान, म्हणजे कर्म हे शरीर असल्यावरच होऊ शकतं. शरीर नाही तर तुम्ही कर्म काय करणार? म्हणून देवांना ही शेवटी मुक्ती मिळवण्यासाठी मनुष्य जन्मातच भाग घ्यायला लागतो, कारण तेव्हाच तुम्ही कर्म करू शकता. अधिष्ठान, कर्ता, कर्ता म्हणजे सोल, डुअर, नोअर, जो त्याच्या मागचा सोर्स आहे. तो कर्ता जो आहे तो शरीर, मन, बुद्धी, अहंकार ह्यांच्यात लागून लाईफ एनर्जी, जे प्राणवायू आहेत त्यांच्या चालनेने कर्म करण्यास त्या शरीराला प्रवृत्त करतो. करणम, करणम म्हणजे सेन्सेस. सेन्सेस कुठले? इंद्रिय. इंद्रिय 10. 5 पंचेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. पंचेंद्रिय म्हणजे दिसणं, ऐकणं, वास, चव आणि स्पर्श. आणि कर्मेंद्रिय म्हणजे वाक, पाणी, पादम, चोपस्थ पायू म्हणजे बोलणं, पाणी म्हणजे हात, पाड म्हणजे पाय, चोपस्थ पायू म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टीम आणि जननेंद्रिय. ही झाली कर्मेंद्रिय. एफर्ट्स, चेष्टा. एफर्ट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या नेचरचे असतात.
ते कायिक असतात, शारीरिक प्रयत्न, वाचिक प्रयत्न, तोंडाने पण प्रयत्न करतात, बोलून बोलून. काही जण फक्त बोलण्याचंच काम करतात, काही जण फक्त शारीरिकच काम करतात, आणि काही जण मानसिक प्रयत्न करतात, ते अजून वरच्या लेवलला असतात, आणि त्याही वरच्या लेवलचे एनर्जी लेवलवर काम करतात. ते प्रयत्न हे चांगले असतात किंवा वाईट असतात. आता चांगले असतील तर चांगल्या गोष्टी घडतील, वाईट असतील तर त्याची वाईट फळं असतील. आणि त्याच्यात जेव्हा इगो आणि अहंकार येतो तेव्हा तुम्ही म्हणता मी चांगलं केलं, मी वाईट केलं. हा इगो अहंकार सुटल्यामुळे. शेवटचं आहे आणि आजचा आपल्या लास्ट टॉपिक की जिथे आपलं जपलं, त्याच्यावर फक्त आता गोष्टी आहेत आणि हे आपण समजून घेऊया. दैव. दैव म्हणजे डिवाइन प्रॉव्हिडन्स, देवाची कृपा, ग्रेस ऑफ गॉड. वेगवेगळे त्याचे पैलू आहेत. पण दैव इन अकॉर्डन्स टू पास्ट कर्म, जी पूर्वी आपली कर्म झाली आहेत, आधीच्या जन्मात झाली आहेत, त्यांनी या वेळेला आपलं दैव काय दिलंय. दैव देतं आणि कर्म देतं, हे तुम्ही ऐकलं असेल. आता कर्म देतं म्हणजे काय, दैव देतं म्हणजे काय. पास्ट कर्मनी जे येतं ते दैव, आणि कर्म म्हणजे त्यांना म्हणायचंय पुरुषकारा. पुरुषकारा म्हणजे या जन्मी आत्ताच्या घडीला तुमच्या हातात जे प्रयत्न करणं, कर्म तुमच्या हातात आहे, तुमचा चॉईस आहे, दॅट इज पुरुषकारा. ते जर चुकलं तर दैवाने देऊन उपयोग नाही. कर्म तुमचं नेऊन जाईल, सगळं मातीत जाईल. तुम्हाला सगळं आलं पण तुम्ही त्याची माती केली. एक छान सुभाषित आहे, यथाही एकेन चक्रेण न रथम गतिर्भवे. त्याप्रमाणे एका चाकाने रथाला गती मिळत नाही, दोन चाकं पाहिजेत तेव्हाच रथ चालणार. यथाही एकेन चक्रेण न रथम गतिर्भवे एवं पुरुषकारेण विना दैवम न सिद्ध्यति. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही या जन्मी प्रयत्न करत नाही, हातपाय हलवत नाही, तोपर्यंत तुमचं दैव सिद्ध होत नाही. त्यामुळे दैव पुरुषकार दोन्ही पाहिजे. असेल माझा हरित देव खाटल्यावरी, हे भक्त म्हणाला चांगलं आहे. तर बरेच जी पूर्वीची पुराणं आहेत, श्रीमद भागवत आहे, इतर याच्यात त्यांनी वेगवेगळे त्याची सूत्र दिली आहेत. आणि त्याच्यात ते काय म्हणणं आहे की हे सगळं प्राणवायू आहे, वाचा आहे, दृष्टी आहे, ऐकतोय, स्पर्श करतोय, विचार करतोय, पण हे केवळ आणि केवळ त्या दैवामुळे शक्य होतंय. मी हे सगळं अनुभवू शकतोय. जर तो दैव नसेल तर मी काही अनुभवूच शकत नाही. समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आता एक सुंदर गोष्ट आहे, रहीम खानखाना आणि तुलसीदास यांच्या वेळची आहे. हे रहीम खानखाना मुसलमान असले तरी पक्के श्रीकृष्ण भक्त होते आणि ते खूप चांगले होते, खूप उच्च दर्जाचे होते. ते सगळ्यांना काय काय गोष्टी द्यायचे, पण नेहमी देताना ते असे द्यायचे की त्यांचे डोळे मिटलेले असायचे किंवा खालती चुकलेले असायचे. डोळे खालती चुकलेले पण हात मात्र वरती असायचे देताना. तेव्हा तुलसीदास एकदा त्यांना भेटायला जातात आणि त्यांना विचारतात. आता त्यांची भाषा थोडी वेगळी आहे, पण त्या भाषेचं सौंदर्य म्हणून मी ते लिहिलंय खास. तर तुलसीदास त्यांना विचारतात रहीम खानखानाला, ऐसी देनी देना, ऐसी देनी देना, यू किता सीखे हो सैना. यू किता सीखे हो, कहा सीखे हो सैना म्हणजे हुशार माणसा, सैना, सियाना म्हणजे सैना. कहा सीखे हो, जो जो करो ऊंचा करो. तुम्ही जे जे करता ते उंच करता, तो नीचे नाही ना. तेव्हा प्रत्येक वेळेला डोळे खालती का तुमचे. तेव्हा रहीम खानखाना उत्तर देतात, देनहारा कोई और है, देनहारा कोई और है, बेजता है दिन रहना. देणारा कोणी दुसराच आहे, मी नाहीये. देनहारा कोई और है, भेजता है दिन रहना. दिवस रात्र तो पाठवतच असतो. लोग भरमा हमा पारा करे है. लोग भ्रमित होऊन वाटते मीच काय सगळं करत आहे, याते नीचे नाही ना. म्हणजे गावात ते क्रेडिट घ्यायचं नाहीये म्हणून माझे डोळे खाली जात आहेत. तर ईश्वर प्रणिधान, देवाला तुम्ही जेव्हा अर्पण करून टाकता,
अनकम्प्लेनिंग रेजिग्नेशन टू विल ऑफ गॉड. तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात ही तर श्रींची इच्छा, जे काम आहे ते ईश्वराला अर्पण करतात. विवेकानंद जेव्हा अमेरिकेत असतात आणि ते इकडे काय येणार, कधी येणार, पुढचं काय करणार, तेव्हा पत्र व्यवहार त्यांचा जो आहे, विवेकानंदांची सगळी पत्र 7व्या 8व्या व्हॉल्यूम मध्ये सगळी डिटेल आहे. 6व्या 7व्या 8व्या त्यांचे 8 व्हॉल्यूम आहेत चारित्र्याचे, जे माझे वाचून झाले. त्याच्यात त्यांनी दिलंय की आता मी कुठली गोष्ट शोधत नाहीये आणि कशाच्या मागे पण नाहीये. देव जसं मला गोष्टी पाठवेल त्यानुसार मी पुढे वाटचाल करतोय. कामामध्ये देव बघणं, प्रत्येकात देव बघणं आणि प्रत्येकाशी तुमचा संबंध ईश्वरी संबंधासारखा जोडणं, हा देखील ईश्वर प्रणिधानाचाच एक भाग झाला, परमेश्वराला अर्पण करण्याचा भाग झाला. आपल्याला फेमस गोष्ट माहितीये, नामदेव महाराज बसलेले असते, कुत्रा पोळी घेऊन पळतो, ते तूप घेऊन मागे जातात, अरे पांडुरंगा तूप विसरला आहे घे. म्हणजे त्याच्यात ते पांडुरंगाला बघतात. पवारी बाबा गाझीपूरला एकदा त्यांच्या गुफेत असतात आणि तिकडून एक चोर त्यांचं काहीतरी घेऊन जातो, बटवा का काहीतरी पैसे, हे त्याच्या मागे धावत जातात आणि धावत जाऊन त्याला गाठतात आणि म्हणतात, अरे तो हे पैसे विसरलास, हे पण घेऊन जा. तोच भ्रमितून जातो आणि पैसे टाकून पळून जातो. म्हणजे जे देवात सगळीकडे देव बघतात. आता ह्याच्यात जे तुम्हाला परमेश्वराची कृपा आहे ती किती महत्वाची आहे ते आदि शंकराचार्यांनी पण छानपणे म्हटलंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. परत मरण आहे, परत जन्म आहे, परत जन्म आहे, परत मरण आहे, आईच्या उदरात परत आपल्याला वाढणं आहे. इह संसारे खलु दुस्तारे. हा संसार खरोखरच कठीण आहे, त्याचं उत्तर काढणं कठीण आहे. कृपया पारे पाही मुरारे. मुरारे म्हणजे श्रीकृष्ण. त्यामुळे हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेने मला हा भवसंसार पार करायला मदत कर. आपण जेव्हा देवाची प्रार्थना करतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, तेव्हा देवाच्या कृपेचीच आपण आशा करतोय, अपेक्षा करतोय. आपण जेव्हा सरस्वतीला म्हणतो, सरस्वती नमोस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, सरस्वती नमोस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. म्हणजे विद्या शिकण्यासाठी तू मला सिद्धी दे, त्याकरता माझ्यात ताकद येऊ दे. त्याच्यात पुढे यांती न्याय प्रवृत्त्यस्य तिर्यंचोतुपी सहायता. आता एक फार सुंदर श्लोक आहे, हा भगवद्गीतेतला नाहीये, पण हा इतकं छान आहे. यांती न्याय प्रवृत्त्यस्य, यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपी सहायता. म्हणजे काय? यांती म्हणजे जे करतात, न्याय प्रवृत्त म्हणजे जे न्यायिक भागाने चालतात, खूप चांगलं काम करत असतात. तिर्यंचोपी सहायता, तिर्यंच म्हणजे इतर प्राणी, इतर जनावर देखील त्यांना मदत करतात जेव्हा ते सन्मार्गाने जात असतात तेव्हा. आणि अपंथानां तु गच्छन्त, जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गाने चालत असतात, सोदरौपी विमुंचते, तुमचा सख्खा भाऊ देखील तुम्हाला सोडून जातो. परत एकदा बघूया. यांती न्याय प्रवृत्त्यस्य तिर्यंचोपी सहायता. जेव्हा श्रीराम चाललेले असतात सीतेला आणायला, तेव्हा वानर येतात मदतीला, जटायू येतो मदतीला आणि ती खार देखील मदत करते. तिर्यंचोपी सहायता म्हणजे ते मदत करतात. परंतु तोच रावण जेव्हा अपंथानां चाललेला असतो, चुकीच्या मार्गाने सीतेला ठेवलेलं असतं, तेव्हा त्याचा सख्खा भाऊ विभूषण देखील सोदरोपी विमुच्यते, तो देखील त्याला सोडून जातो. अशा ह्याच्यात आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा परमेश्वर देखील तुम्हाला मदत करतो. ते वेगवेगळ्या संतांच्या आपण गोष्टी ऐकल्यात. संतांच्या घरी परमेश्वर काम करतो. मग ते तुलसीवास असतील, नामदेव महाराज, तुकाराम महाराज असतील. आणि शेवटची आता लास्ट गोष्ट की आजचा संपत, जेव्हा विवेकानंदांनी शिकागोमध्ये भाषण दिलं होतं, त्याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं तुम्ही वाचलं असेल. पण तू माझ्या परमेश्वर कृपेने योग असा आला की मी त्यांचं जे समग्र साहित्य वाचलं 7व्या 8व्या व्हॉल्यूम मध्ये. विवेकानंदांनी भाषण झाल्यानंतर जेव्हा पत्र लिहिलं भारतातल्या त्यांच्या इतर बंधूंना, जे संन्यासी झालेले होते, त्यांना जे पत्र लिहिलं अनुभवाबद्दल, त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय,
की मी जेव्हा गेलो त्या शिकागोच्या धर्म परिषदेत, आधीच पैशाची तंगी असल्यामुळे पोहोचीन की नाही हेच मला 2 महिने आधी माहिती नव्हतं. न्यूयॉर्क मधून शिकागो पर्यंत पोहोचतोय की नाही, पण परमेश्वर कृपेने पोहोचलो. तिथे तो एक हॉल होता मोठा, तिथे भाषण द्यायचं होतं पहिल्या दिवशी, आणि एका आम्हाला छोट्या रूम मध्ये ठेवलं होतं. तिथे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या देशातली लोक जमलेली होती. प्रत्येकाकडे कागद लिहिलेला होता. आज काय बोलायचंय, कसं बोलायचंय, किती बोलायचंय. माझ्याकडे कागदच नव्हता. मी बघितलं असं डोकून, सभागृह मोठं प्रचंड भरलेलं होतं. एवढ्या लोकांसमोर मी आजपर्यंत कधी आयुष्यात बोललोच नव्हतो, आणि माझ्याकडे कसली तयारी नव्हती की एवढी बोलायला लागते, मला माहितीच नव्हतं. बाकी ते फुल तयारीने आलेले होते. आणि जेव्हा माझी वेळ आली आणि मी बोलायला सुरुवात केली, आणि जेव्हा पहिलं वाक्य बोललो, माय ब्रदर्स अँड सिस्टर, आणि टाळ्यांचा 2 मिनिटं कडकडाट झाला, आणि नंतर मी पुढे काय काय बोललो, मला काही त्याच्यातलं आता लक्षात नाहीये. परंतु झाल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं, आणि माझ्या मनात तो एकच श्लोक आला, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. म्हणजे ज्याच्या कृपानी मुके लोक बोलायला लागतात, पंगू लोक पर्वत क्रॉस करतात, आणि त्याच्याच कृपेने परमानंद माधवाच्या त्याला मी मनोभावे नमस्कार करतो. हे जर विवेकानंद लिहिताय तर किती मोठी गोष्ट आहे परमेश्वराची कृपा आणि अधिष्ठान असणं. तर आपण आज बघितलं, योग चित्तवृत्ती निरोध, मॉरॅलिटी, खऱ्या प्रेमात, निस्वार्थीपणा, लीडरपणा, आणि हायेस्ट आयडियल करताना त्याग काय, संन्यास काय. त्यागाचे 3 प्रकार, तामसिक त्याग, राजसिक त्याग, सात्विक त्याग. आणि मग सांख्य फिलॉसॉफी मध्ये 5 गोष्टी, अधिष्ठान, कर्ता, करणम, चेष्टा म्हणजे काम, आणि दैव, पुरुषकारा, आणि ईश्वर प्रणिता, परमेश्वर कृपा. आणि पुढच्या वेळेला आपण येणार आहोत कर्माचे 3 फॅक्टर, कृतीचे काय घटक आहेत ते, आणि त्यातले प्रकार, आणि पुढचा भाग. आता आपण पसायदानाने शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, असाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो देवांशील तो ते लावो,